₹1200 किलो. 1200 रुपये किलो. कोणते हे मोठेवाले? साईज मोठी आहे. मोठे बरं. 1200 रुपये किलो ना. साईज आहे ना. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर बघा, आमचा चहा बनवायचा चालू आहे. आता झाला बनवून, चहा बनवून झालेला आहे. आणि येता येता मी दीक्षाचं फायनली बाबा विश पूर्ण केली की बाबा हे बघा ज्वारी बाजरीचं पीठ घेऊन आलो आहे मी. काल आम्ही दोघे गेलो ना, तेव्हा आम्ही देऊन आलेलो. आणि मग आता मी येताना लगेच घेऊन आलो. येताना मग घेऊन किती स्ट्रगल माहिती आहे का. एक माणूस काय आणेल नाही का. मी असं मध्ये ठेवला त्याला, असं पटकन बाईक स्टार्ट केली अशी ना, आस्ते आस्ते असे पुढे, मग असं पाय वरती घ्यायचो, परत पडला, परत एवढा कोण ऐकून गेल नाही का. ऐकायचं झालं असतं मला हल्ला. जमेल मग आता कसं आहे सवय तशी, काय प्रॉब्लेम एवढा काय जास्त नव्हता ना, म्हणून मग घेऊन आलो पटकन. मग त्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम नाही, आलो घेऊन पटकन, एवढं काय. आता मी येताना पटकन मग तेच मग तो दलम पण असं टाकीवर ठेवलेला बाईकच्या, आणि मग दूध आणि मग मला टोस्ट पण घेऊन यायचे, तर ते पण घेऊन आलो पटकन. पटापट आलो लगेच. दीक्षाला भूक पण लागली होती, संध्याकाळी भूक लागते म्हणून. मग आता काही ऑप्शन नव्हता. शिरा वगैरे काल तिने उपमा खाल्लेला होता, शिरा नको आज, मग टोस्ट आणि मग चहा बनवू आपण, त्याचा प्रॉब्लेम नाही. आणि मग आम्हाला लगेच खाऊन लगेच जायचं आपल्याला मार्केटमध्ये. भाजीपाला सगळा बाकीच्या गोष्टी, आणि प्लस घरात काय खायला असं स्नॅक्स वगैरे काहीच नाही आहे, तर ते पण आपण घेऊ. हां, मग आता आम्ही खातो पटकन आणि लवकर जाऊन लगेच यायला पण लागेल, कारण पाणी पण येतो 8ला. तर स्टे ट्यून. मग काय, आता आम्ही आलो आहोत मार्केटला, तुम्ही बघू शकता. कशी भेंडी? 20 रुपये अर्धा. 20 रुपये अर्धा भेंडी, 20 रुपये अर्धा. आणि शिमला मिरची 20 रुपये पाव, 30ला अर्धा. 20 रुपये पाव, 30 रुपये अर्धा. परत फ्लावर फ्लावर पण 30ला अर्धा. फ्लावर 30ला अर्धा. कोणता आहे ते? भेंडी फक्त. ठीक आहे. इकडे तुम्ही सगळं बघू शकता. इकडे मोठा बाजार भरतो. पुढे पण इकडे आपण इकडेच जाऊ. ही कोथिंबीर आपण 10 रुपयाला वाटतं. किती रुपये? 10 रुपयाला आहे कोथिंबीर. भिवंडीमध्ये तुम्हाला पाहिजे तर भाजीपाला आहे ना, स्वस्त मिळून जातो. भिवंडीला एकदम स्वस्त असतं. आज या साईडला नाही भरलेला असतं बाजार. गर्दीच नाहीये. आज गर्दीच नाही इकडे. इकडे या साईडला भरतो इकडं बाजार. इकडे आज काही दिसत नाही जास्त बाजार. मागेच जास्त बाजार आहे मागचा. हा, पण इकडे वर येतो ना घ्यायला. इकडे मला फ्रुट्स पण मिळून जातील सगळ्या पुढे. आणि मग इकडे डायरेक्ट पुढे तिकडनं सरळ तुम्ही मग डायरेक्ट शिवाई चौकात जाऊ शकता. मग त्याच्या पुढे वंजारपाटी. अद्रक येतो चांगला तो वास? नाही ना, अद्रकला वासच येत नाही चांगला. आता काय माहिती का. चांगला आहे. स्ट्रॉंग नाही पहिल्यासारखं आला. आता आम्ही चहा करून बघतो ना कधी पण, तर त्यामध्ये असं स्मेल येत नाही व्यवस्थित, आणि नाही वाटत व्यवस्थित एवढं. आता आम्हाला भरताचं वांग घ्यायचं आहे, पण कुठं भेटत नाही आहे. तो व्हाईटवाला पाहिजे ना, भरताचा वांगा पाहिजे, पण तो काय भेटत नाही कुठं. आपण मोजक्याच भाज्या खातो नाही का. आपण मोजक्याच हा, म्हणजे मीच मोजक्या भाज्या खातो. आणि त्याच्यात काय होते की दीक्षाला मग खायला भेटत नाही भाज्या, असं तिचं म्हणणं आहे. मी खातो ना बऱ्यापैकी. काय आम्ही खातो भाज्या. कसा किती वेळा व्हेज खायचं ना, एवढा व्हेज व्हेज व्हेज. चल आता लिंबू घ्यायला. हे किती आहेत? हे किती? हे किती आहेत? हे 20चे 5. आणि ते 10चे 4.
आणि ते शेवटचे दहाचे किती घेतले? किती दहाचे? 5. दहाचे हे 5, ते 20चे 4 वाटतं काय? ते 20चे 4 आहेत का? ओके, ते मोठे आहेत. लिंबू पण महाग आहे, गरमीचे लिंबू महाग होतात. तरी नशीब या आधी 10 रुपयाला एक होता लिंबू. हा, लिंबू महाग झालेला बराच. तिथपर्यंत आपण शेवटपर्यंत गेलो तिकडे, आणि हा इकडे पण पूर्ण बाजारच आहे. इकडे पुढे पण, इकडे पण, आणि इकडे मच्छी मार्केट चालू होतं मग. तर आता आपण आलोय मच्छी मार्केटमध्ये. आता मच्छी काय भेटते आपल्याला चांगली. बोंबील भारी आहे, बघू पुढं. छोटे एवढे आहेत पण ते. 150-250 हे 150 वाटायचे. छोटे छोटे आहेत. बघू पुढे. ते शेवट आहेत परत, हे लास्ट आहे. इकडे पण पापलेट, इकडे आतमध्ये पण आहे मच्छी मार्केट. 1200 रुपये किलो. कोणते? हे मोठेवाले? मोठे बरे. 1200 रुपये किलो ना. बघू सर. तर आता आम्ही आलो वंजारपाटीला, आणि इथे आम्ही आलोय. इथे चकली भारी भेटते. मला एकदम एकदा आम्ही चकली खूप आवडली, आणि हे रोट पण चांगले भेटतात. हे बघा, मस्त टेस्टी लागतं एकदम. तर ही चकली घेतली आम्ही, आणि हे ते रोट. हे बघा, 10 रुपयाला 1 पीस. आम्ही 3 पीस घेतलेत. बस ना 3 पीस. तर आता आम्ही आलो आहोत ट्रॅफिक स्वीट्स अँड बेकर्स मध्ये. तर आता आम्हाला इथे स्नॅक्स घ्यायचे आहेत. ते बघू शकता तुम्ही किती स्नॅक्स आहेत इथे. बटाटा केला ऑफर येते. बटाटा केले तिखटवाला काय? आता बाप, सर तिखटवाले घे तर साधे पण घेतले असते ना. नको, किती व्हरायटीज आहेत, खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. हा घे पाव किलो. आता आम्हाला घ्यायची खारी टोस्ट आहे बा. पाव किलो घे. पाव किलोची खारी घे आणि पाव किलो टोस्ट. इथले खारी आणि टोस्ट पण चांगले भेटतात. चांगलं आहे. सगळे बिस्किट्स, कुकीज वगैरे सगळे भेटतात. तर गाईज आता आम्ही घरी येऊन खूप टाइम झालाय, कारण आलो आणि लगेच पाणी आलेला. तर पाण्याच्या धावपलीत आमचे कपडे धुवायचे होते, परत भांडी घासायची. दीक्षाची खूप धावपल झाली, आणि लगेच दीक्षाने बघा भाकरी करायला घेतल्या. या बघा हातावरच्या ज्वारी बाजरीच्या, थकून गेली, खूप घाम फुटला रे. हे बघा हातावरच्या ज्वारी बाजरीच्या भाकरी खूप दिवसानंतर, नाही का? हातावरची खायला मजा येते तुझ्या हातची बाकी. हा तर ठीक आहे, अशी मेहनत आहे सगळी बाबा. खाण्यासाठी काय काय करावं लागतंय. अंडी घेतलेली, पण अंडी नाही करणार आम्ही ॲक्च्युली मच्छी बघतो. दीक्षाला मच्छी खायची खूप इच्छा झालेली, पण मच्छी चांगली भेटली नाही. त्यात आपण मार्केटला जे गेलो, आपण बघितले पॉपलेट वगैरे छोटे छोटे होते, पण ते ना असे दीक्षा शिले आहेत ते सगळे. दीक्षाला ॲक्च्युली खूप माहिती आहे मच्छीबद्दल, त्यामुळे ती बोली नको. आणि जे पापलेट जे मोठे मोठे बघितले ना आपण,
1200 रुपये किलो ना. पाव मध्ये एकच बसला असता. पावपेक्षा जास्त होता मला वाटतं तो. पावपेक्षा जास्त होतं. मला वाटतं ते 1 किलो मध्ये मला वाटतं 2 ते 3च बसले असते असं मला वाटतंय. एवढा पॉसिबल तर मग एवढा आपल्याला अर्धा किलो घ्यायला लागला असतं. मग ऍक्च्युली तिला ज्वारी बाजरीची खूप दिवसानंतर खायची इच्छा झाली भाकरी ना. भाकरी. मग आम्ही काय केलं, दीक्षा बोललो काहीतरी घ्यायचं का मग आपण बिर्याणी वगैरे असं. तर बोलतो नको. मग आता घरी आल्यानंतर माझं एवढं काम झालं, 9 वाजून गेलेत. पाणी 9 वाजून गेलेत. मग आम्ही काय केलं, मी मग ऑर्डर करून टाकला. बोलू काहीतरी बाहेरच घेण्यापेक्षा बाहेर घेणारच होतो, मग आपण घरपोच मागवू नाही का. मग चिकन मालवणी सांगितलंय मी. हो ना. आपण पाण्याच्या गाई पाण्याच्या घाण्यामध्ये काही सुचत नव्हता. हा नाही गाई. हे बघा भाकरी मोठी पूर्ण तवा भरून बनवली दीक्षाने. एक खाल्ली ना, एकच खायची. एक खाल्ली चिक्कार. हे अंडे जळणार होते नी. ते बघत नको. नको ते अंडे. मी ऍक्च्युली सकाळी पण टिफिनला पण मी ऑमलेट घेऊन गेलो आणि खिचडी घेऊन गेलो ना. तर परत माझी इच्छा झाली नाही, अजिबात झाली नाही इच्छा. तर आता दीक्षा ते बनवते. आणि आम्ही काय काय आणलं स्नॅक्स मी तुम्हाला दाखवतो. इथं ठेवून दिला सगळं, काहीच आम्ही उघडलं नाही, काहीच बोललं नाही. तर हे आणले ट्रॅफिक स्वीट्समधून टोस्ट. आणि ही खारी आहे, मस्त लागते. खारी पण चांगली लागते आणि टोस्ट पण चांगले लागतात. जेव्हा कधी कधी आम्ही घेऊन येतोच ना, त्याच्यापेक्षा बरं मग इकडनं घेतले काय वाईट आहे. दूध विसरलो आम्ही. तर हे दीक्षाला केलीचे वेफर खूप आवडतात. हे बघ, हे दीक्षाला खूप आवडतात केलीचे वेफर. तिने तिच्यासाठी घेतले. तिच्यासाठी म्हणजे मी पण खाईन त्याचं थोडं थोडं. ठीक आहे. हां. आणि ह्या आहे फरसाण. आणि भाजीपाल्याची पिशवी मी इकडे ठेवली. भाजीपाला एवढा काय आम्ही घेतला नाही. हां. आणि ते काय घेतलं आपण, ते रोड घेतले ना. हा, याच्यामध्ये ते चकली आहे आणि ते रोड घेतलेत. ते पण चांगले लागतात. ते पण ते एकवाले असतो ते रोड. वंजारपेठेला भेटतो ते. बाकी ते तुम्ही कुठे पण खा, पण तिथला भारी भेटतो नाही का. जेव्हा मी फर्स्ट टाइम दीक्षाला ते खायला घातलेलं तेव्हा ती बोलली, ती फॅन झाली. काय आमचं जास्त काय भाजीपाला घेणं झाला नाही, कारण गॅस आणि एवढी गरमी आहे. मी तिला बोलतोय फॅन लावू, पण ती बोलते नको, गॅसच्या समोर फॅन नको, गॅस हे होऊन जाईल, बंद होऊन जाईल म्हणून. टेबल फॅन आपण आणलाय, घरून दिलाय कोडीसवरून, तो आपण लावला असता नाही. हे बघा, असं तुम्हाला वाटलं का करपली काय, पण नाही, मस्त शिजते ती ना. हे बघा, व्हेरी गुड. एक भाकर खाल्ली ना चिक्कार. हा, मजबूत. पोटाला आधार नाही. एक खाता माझी तर बरोबर होते. म्हणजे त्या मला किती पण चपाती का भाकरी काय पण का, मला थोडासा तरी भात लागतो. पण आता बघू. हा, आता भाजी पण हा आवाज दिला तर गेली बिचारी. मग तिला राग आला लगेच. मस्त झाले पण ते ना. हा, तर ना आता हा भाजीपाला झाला ना. भाजीपाला आम्ही काय घेतला नाही, कारण काय ते भाजीपाला त्याचे आम्ही फ्लावर घेतला, भेंडी घेतली, आणि काय घेतला, कोथिंबीर घेतली. कोथिंबीर, लिंबू ऍक्च्युली दुपारी दीक्षाला पाहिजे, डोका तिला लिंबू पाणी प्यायचा होता, पण लिंबू विकनेस सारखा वाटत होता, म्हणून तिला घ्यायचा होता, पण आता घेतलं. मी आठवलं नाही तू लिंबू घे आता काय पण करून. तर असं झालं. आणि पूर्ण नाही बघा तोंड बघ, घामाने पूर्ण तोंड भरलाय. पूर्ण झाला ना आता. तर आता आमची ऑर्डर पण येईल थोड्या वेळात, तर तेव्हा मग तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. तर काय, आता आम्ही जेवायला बसतोय आणि आमची ऑर्डर आली मगाशी, तुम्ही बघितला. तर आणि 2 आमच्या मस्त मोठ्या भाकरी पण तयार आहेत. हां, खूप दिवसानंतर ही ब्राऊन कलरची भाकर बघायला भेटले. हां, तर आत्ता माझी अशी इच्छा आहे की दीक्षाने थोडासा टेस्ट करून मला, नाही तुम्ही बऱ्याच दिवसानंतर. ही बघा थाली आपली, ही बघा थाली मस्त एकदम सजवून ठेवले दीक्षाने दाखवण्यासाठी स्पेशल. हा, भारी आंबा आहे पण तो गोड आंबा. हां, घे चल, एक छोटा तुकडा घे पटकन, चल लवकर. आपल्या विवास, हा मोठा घे मग, हाता एवढा. आपला विवास दाखव पटकन. आणि मस्त आले भाजी पण. चिकन मालवणी मागवला आम्ही, मस्त वाटतं तो पण.
दीक्षाने आता पहिला घास, खूप दिवसानंतर ज्वारी बाजरीची भाकर मिक्स. बघूया दीक्षाचं रिॲक्शन काय असेल. घ्या घास घ्या. ये घ्या. कैसी आहे भाजी? चांगलं आहे? गरम आहे? ओके ओके. तोंडाबाई छाले पडल्यात वाटतं म्हणून तर त्रास होतो. ठीक आहे, चांगली आहे, टेस्टी आहे ना पण. हां, आणि भाकर किती दिवसातून खाल्ली त्याबद्दल कसं वाटतं तुला? 2 शब्द तुम्ही हां खाऊन घ्या. ठीक आहे ठीक आहे. तर आमचं चिकन मालवणी मागवलं सक्सेसफुल झालेलं आहे. आम्ही चिकन अंडी मागवणार होतो, पण ती मोठी क्वांटिटी 4-5 लोकांची क्वांटिटी एवढी मोठी होती म्हणून आम्ही काय मागवली नाही. म्हणून आम्ही चिकन मालवणी काहीतरी वेगळा मागू म्हणून मग चिकन मालवणी मागवले. आणि आज मार्केटमध्ये तुम्ही बघितलं की मार्केटचा जो रेट आहे तो मला तरी वाटतं की बाकी इतर कुठे असेल मला माहीत नाही, पण एवढा रेट कुठेच कमी भेटणार नाही. जो 332 भिवंडी 332 मार्केटला जेवढा रेट आहे भाजीपाल्याचा त्याला कुठंच भेटणार नाही. एवढा कमी असतो, कमीत कमी रेट असतो. भिवंडीमध्ये तुम्ही 332 मार्केटला या आणि भाजीपाल्याचा रेट काढा, तुम्हाला कमीत कमी असेल. फायद्यात पडतो आपण. आणि त्यांचे स्ट्रॅटेजी काय आहे माहिती का त्यांची? समजा एखादी भाजी तुम्ही घेता तर ते बोलतो काय 20 रुपये पाव आहे आणि 30 रुपये अर्धा. मग आपण काय विचार करतो कशाला मग पाव किलो 20 रुपयाची घ्यायची, त्याच्यात 30 रुपयाची. मग आम्ही पण तेच करतो. लागते भाजी, कारण नाश्त्याला परत मग आपण जेव्हा जेवण बनवतो मी डब्याला आपण खातो ना, मग अर्धा किलो पुरेशी होते. फ्लावर झाली, परत गवार झाली, भेंडी झाली. भेंडी पण त्यांचे असे कॉमन रेट आहेत ते. तर मग बरं पडतं असं भिवंडीचा मार्केट आहे ना तो बरा पडतो. भिवंडीमध्ये तुम्ही काय पण कपडे खरेदा किंवा बाकीच्या गोष्टी अशा आहेत, भाजीपाला, बाकी हॉटेल्समध्ये जा तुम्ही कुठे पण, तुम्हाला कमीत कमी रेट भेटेल. जेवढा बाकीच्या ठिकाणी आम्ही अनुभवला आहे ना त्यापेक्षा फार कमी रेट असतो भिवंडीमध्ये. तर आजचा तुम्हाला ब्लॉग आम्ही एवढे वेळा मार्केटमध्ये जातो पण एवढा असं म्हणजे डिटेलमध्ये सांगितला नव्हता, रेट वगैरे असं काही सांगितलं नव्हतं. मग तो आजचा ब्लॉग तुम्हाला वाटेल. आणि जर तुम्हाला भिवंडीमध्ये आणखी कोणता मार्केट एक्सप्लोअर करायचा असेल तर आम्हाला नक्की सजेस्ट करा. आम्ही नक्की तुम्हाला तो एक्सप्लोअर करून रेट वगैरे सगळं आम्ही तुम्हाला सांगू. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सबस्क्राईब काय, लाईक केला चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी, पण सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर प्लीज सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.